पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आजी, आई, आजी आली आहे। कशी आहेस? मी बरी आहे, पण आमची नवरीबाई काय म्हणतेय? खुश ना? हो। सुखी राहा। नमस्कार करतो। सुखी राहा। नमस्कार करतो। सुखी राहा। ये। अजून लग्नाच्या तयारीला सुरुवात नाही झाली वाटतं। का ग, असं का वाटतंय तुला? नूतन, हे लग्नघर वाटतंय तुला? अगं, पडदे, फर्निचर सगळं नवीन आहे। ते बघितलंय मी। हे बघ, जे नाही पटत आहे ना ते सांग ना तू। नूतन, रीतीभाती, मान मरातब हे सगळं आता मी तुला नव्याने सांगायचंय का? नाही आद्या, जा तुझे दागिने घेऊन ये। हो आणते। हे बघ, जे नाही पटत आहे ते सांग, म्हणजे सगळ्यांचे आहेर, दागिने जे काही ते बघणारच आहे मी। वेदांत कुठे? नाही, त्याला पुरस्कार मिळाला ही बातमी बघितली मी, पण त्यांनी एक फोन सुद्धा केला नाही मला। काय रे, कुठे आहे तो? तो सकाळपासून बिझी आहे। माहितीये मला तो बिझी आहे ते, पण त्याला म्हणो आता 2-4 दिवस घरातच थांब। बहिणीचं लग्न आहे। अरे बिझनेस काय होतच राहील आयुष्यभर। आणि बघ, तुम्ही दोघाही भावांनी बहिणीच्या लग्नामध्ये हजर असायला पाहिजे, कळलं? हो आजी, मी आत्ताच सांगतो दादाला। आजी दे। हे सगळं दान करून टाक। मी माझ्याकडचे दागिने देते। आई, अगं टोमणे नको मारूस ग। हे बघ, तुला नसेल आवडलं ना तर सांग, आणि उद्या सराफ येतोय परत। तुला हवंय तसं करून घेऊ आपण। हॅलो, हे बघा, काय ना, माझा बिझनेस 7 देशांमधनं चालतो, तो मला फोन खूप इम्पॉर्टंट आहे। माझ्या बाबांकडे पण ना 70 एरियामधून पेशंट्स येतात। हो, माझा किती लॉस होतोय हे कळतंय। पेशंटच्या जीवन मरणाच्या प्रश्नापेक्षा तुमच्या बिझनेसचा लॉस जास्त महत्वाचा आहे। अहो, पण माझा लॉस कोण भरून देणार आहे? आणि एखादा पेशंट दगावला तर मग त्याचं नुकसान तुम्ही भरून काढू शकता का? तुम्हाला माहितीये, लहान मुलं माझ्याशिवाय इंजेक्शन्स घेत नाहीत। तरी मी तुम्हाला म्हटलं का की माझा फोन परत द्या म्हणून? नाही ना, चूक तुमची। मला ना तुमचा ऍड्रेस द्या। पुन्हा ऍड्रेस? एखाद्या अनोळखी मुलीला तुम्ही कसा ऍड्रेस विचारता हो? अहो, पण फोन परत घ्यायचा दुसरा पर्याय आहे का? एक आहे, तुम्ही मला सॉरी म्हणा। व्हॉट? मी आणि सॉरी? हाँ, वेदांत वानखडे कधीच कोणालाच
सॉरी म्हणत नाही. ठीक आहे तर मग अशी फोनची बॅटरी उतरतीये आणि मी काय त्याला चार्ज करत बसणार नाही. ठीक आहे मग उद्या बोलूयात आपण. आले आले. आई मला जेवायला बोलवतीये बरं का. आणि बाय द वे बिझनेसमॅन ऑफ द इयर काय हो सारखं फोन फोन फोन. तुम्ही आहे ना एक दिवस फोन बंद करून ठेवा. तुम्हाला कळेल की फोन शिवाय ना आपण खूप इझिली जगू शकतो. उलट मी तर काय म्हणते की फोन नसेल ना तर आपण आपली लाईफ जास्त एन्जॉय करू शकतो. म्हणजे बघा ना जेवताना तुम्ही फोन बाजूला ठेवला ना की त्या जेवणाची चव तुम्हाला वेगळीच लागते. तुम्ही केलाय का असं कधी एक्सपिरियन्स? आणि हो तुम्ही जर रोज रात्री ना ते ईमेल्स किंवा मेसेजेस चेक करत असाल ना तर आधी ते बंद करा बरं का. त्याने ना काही घडत नाही. आणि ते जर तुम्ही बंद केलं ना बघा कशी फर्स्ट क्लास तुम्हाला झोप लागेल. आणि असंही तुम्हाला बघून तर असं वाटतं की तुम्ही रोज रात्री स्लीपिंग पिल्स घेत असाल. बरं ठीक आहे ठेवते मी. बाय. माणसाकडे पैसा आला की माणसाची माणुसकी हरवणारच. तुम्ही कोण आहात ते मला माहित नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा आयुष्यात जर माझ्या समोर आलात ना तर मी. काळजी घ्या तुमची. तुम्हाला बघून सांगते 30च्या आत तुम्हाला बीपी होणार. अमूल्या अगं आवर लवकर, खूप उशीर झाला आपल्याला आणि ऑलरेडी आई खूप टेन्शन मध्ये. अण्णा देतील तिला अँटी एन्झायटीची गोळी. आणि टेन्शन ते तर मी दिलंय त्या वेदांत वानखेडेला. असं टॉर्चर केलंय ना त्याला. अमूल्य वेडी आहेस का तू? आपल्या दादाच्या बायकोचा मोठा भाऊ आहे तो. हे बघ प्लीज विषय ताणू नकोस. त्याच्या कामाची किंमत खूप मोठी आहे. त्याच्या कामाची किंमत मोठी आहे म्हणजे प्रत्येकाच्या कामाची किंमत ही मोठीच असते. मग माणसांना नम्रतेने बोलायला नको. त्याला तर अशी अद्दल घडवली आहे ना मी, कधी विसरणार नाही तो. कठीण आहे बाई तुझं. चल आवर लवकर. वेदांत इकडे ये. हा. विक्रांतने निरोप नाही दिला माझा. वेदांत अरे तुझ्या धाकट्या बहिणीचं लग्न आहे आणि तू मोठा भाऊ आहेस, त्यामुळे कन्यादान तूच करायचंस. असं काय बघतोय हा माझ्याकडे? वेदांत अरे मोठा भाऊ वडिलांच्या जागी असतो. येतंय ना लक्षात? माझं लक्ष आहे सगळीकडे. नुसतं लक्ष असून काय उपयोग? हे बघ वेदांत, आपले व्याही मानानी आणि कर्तृत्वानी खूप मोठे आहेत. आठवतंय ना तुला एका निवडणुकीमध्ये तुझ्या वडिलांना हरवलं होतं त्यांनी. दोघही राजकारणामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी. आठवतंय ना? जिथे होते पण बाबा गेले आणि या घरातलं राजकारण सुद्धा बाहेर गेलंय. आणि आजी मला राजकारण नाही आवडत. यू नो. आय नो वेदांत, पण मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे की ते आता आपले व्याही होणार आहेत. आणि हे बघ आपली मुलीची बाजू आहे, त्यामुळे थोडं नमतं घ्यायचं. मी घेईन काळजी. मनापासून. हा मनापासून बोलतच नाहीये ग नूतन. याच्या मनात ना आता एकच विचार चाललाय की इथून कसं निसटायचं आणि ऑफिसला पळायचं. हो की नाही? वेदांत 4 दिवस नको जाऊस आता ऑफिसला. ठीक आहे, नाही जाणार. कस मी बोलते त्याच्याशी. आपण उरलेलं काम करूया. हो करूया ना. पण बहिणीचं लग्न हे विसरतोय तो. हो आई. हो कर यादी पुढची. सगळं सामान घेतलं. चला 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 मुलींनो, चला चला. झालंय का सगळं? हे सगळं घेतलंय ना तुम्ही? 4-4 वेळा चेक केलंयत ना? सगळ्या बॅगा 4 वेळा चेक करून झाले. हा, सगळं मग ठीक. झालं. चला. हे काय दागिने इथेच? कमाल करताय बाई. तू घातले नाहीस दागिने? अगं पण हे सगळे दागिने तू मलाच दिलेस. हो. अमूल्यसाठी काहीच नाही. अगं मला सांग
की सगळ्यात पहिले लग्न कुणाचं होणार आहे? तुझं ना, मग दागिने तूच घालशील. नाही ते सगळं ठीक आहे, पण हे सगळे दागिने फक्त माझ्यासाठी. अगं क्योंकि पहले बारात तेरी निकली. चल बरं, घाल आता गपचूप. आणि तुला सांगते तायडे, जेव्हा माझी वेळ येईल ना, तेव्हा फक्त आईकडूनच नाही तर तुझ्याकडूनही दागिने घेईन मी, हक्काने. बरं बाई, हे सगळं आता ना आपण बॅग मध्ये ठेवूया. कारण काय आहे, हे एवढे दागिने घालायची मला सवय नाही आणि उगाच प्रवासात रिस्क पण नको. बरं ठरलं का तुमच्या दोघींचं काय ते? हो. नंतर घालणारेच दागिने? येस. हा मग चला आता. आणि नीट ठेवलेस? ऑलरेडी खूप उशीर होईल. चला. सगळ्या मीटिंग्स का कॅन्सल केल्या? हो म्हणजे सर तुमच्याच फोनवरून. अरे अक्कल घाण ठेवली का? मी कधीच मीटिंग्स कॅन्सल करत नाही, माहितीये तुला. हो सर, हो सर, काहीतरी गैरसमज झाले सर. सर चुकीने मिस्टेक झाली सर. पण सर मी सगळ्यांना सांगून ठेवले आधीच की आपण लवकरच भेटतोय म्हणून. पण सर त्याआधी तुमचा फोन मिळायला हवा ना. जोपर्यंत फोन मिळत नाही ना, तोपर्यंत ही मुलगी अजून काय गोंधळ घालून ठेवेन देव जाणे. त्या मुलीने माझ्या फोनचा मिसयूज केला ना, तर केस टाकेन तिच्यावर. सर मी पण तेच म्हणतोय, टाका टाका, नक्कीच टाका तिच्यावर केस. सर तुमचा ज्योतिषावर विश्वास नाही माहितीये मला, पण सर एक सांगू का, ती मुलगी शनीसारखी आली तुमच्या आयुष्यात. अहो बघा ना, कालपासून किती नुकसान केले तिने. सर मी तर म्हणतो तुम्ही आहे ना, ती शांती काय असते. सॉरी सर, शांतीचं राहू द्या बाजूला. पण सर ह्या फोनच्या गोंधळात ना अजून एक चुकून मिस्टेक झाली आहे. आता काय? सर ते आपले क्लायंट आहेत ना, बेदमुता सर, ते म्हणाले की काय? ते म्हणाले की ते काय म्हणाले विजय? सर ते म्हणाले की तुमच्यासारख्या अनप्रोफेशनल ग्रुप बरोबर आम्हाला कामच नाही करायचं म्हणून. किती झाले? किती झाले? काय झाले किती? 1 मिनिट. 50 रुपये झाले. 50. 50? काल आले नाहीये मी नागपूरला. अहो मावशी, माई पण पैदाश इथलीच आहे. प्रत्येक सवारीचे 15 रुपये होतात. 15? आई अगं जाऊ दे ना. जाऊ दे ना काय अगं, तुझे अण्णा प्रत्येक पेशंटच्या मागे 25 रुपये घेतात. 3 सवारीचे 45 दे. हो मावशी, ती शेअरिंग साठी तुम्ही आहे ना स्पेशल केल्या, स्पेशल, कळलं? पण मग तुम्ही बसवून घ्यायचं ना 2-3 जणांना. कुठं डोक्यावर? एवढं तुमचं सामान बरोबर आहे, त्याचं काय करू मी? मांडीवर घेऊ? आई जाऊ दे, सोड, देऊन टाक पटकन. अगं जाऊ दे, काय चाललंय तुम्हा दोघींचं? थांबा थांबा, काही नाही, मी एवढेच देणार आहेत. 45. मावशी एवढा टाइम खाऊ नका बरं का. तुम्हाला जे काय द्यायचं आहे ना ते द्या. माझ्याकडे आहेत सुट्टे. अरे चल सामान घे. दे सामान घेते. शांत हो गं. द्या 45 द्या. हे घ्या. मम्मा वेर आर यू? मम्मा. येस बच्चा, काय झालं? का ओरडतेस एवढी? काय ग, काय व्हॉट हॅपन? आपल्या घरी कोणी आजारी आहे का? नाही का? मग यांना का बोलवलंयस? बच्चा, मावशी येते तुझी, जाऊन तिला हेल्प कर. मम्मा प्लीज. हे बघ, आपल्यापेक्षा कमी स्टेटस असलेल्या लोकांना नको बोलवत जाऊ प्लीज. आपल्या दोघींचाही सांभाळ मावशीने आणि अण्णांनी केलाय, कळलं? तुला तर 5 महिन्यांच्या होईपर्यंत मावशीनेच सांभाळलं. माय गॉड, सेम स्टोरी अगेन. सेम स्टोरी म्हणजे सगळं माहिती तरी तेच. ओके, गो अँड ग्रीट हर विथ स्माइल. ओके, जाऊन तिच्या बॅग्स उचल जा. व्हॉट? मी? मग
ही नोकरांची कामं मला नाही सांगायची. पण त्या अमूल्याचं तोंड जरी बघितलं ना की माझं डोकं फिरतं. जस्ट लिव्ह इट. लाडवून ठेवलंय जास्त हिला. अरे या 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 अमूल्या. हा कशी आहेस? मस्त सुमा. खूप छान दिसतीये. थँक्यू. सार्थक, ए सार्थक बघ तरी कोण आलंय. झाली का ग सगळी तयारी? चाललंय गो शेवटच्या क्षणावर. काय आहे कधीपासून वाट बघतोय मी. यायचं ना मग घ्यायला. अगं हा बसला फेशियल करत आणि काय काय सुरू आहे ना तुला सांगते मी. आपल्या कोणासाठी वेळ नाहीये त्याला. मावशी मी काय म्हणते, लग्नात ना मुलीपेक्षा जास्त हाच लाजणार आहे बघ तू. ए पण खरं सांगू, आता खरं लग्न घराचा फील येतोय हा. आणि तुम्ही आल्यामुळे मला आता जास्त स्वरूप येणार आहे. मावशी अगं तुझं हुरूप ना आणखी वाढणार आहे बघच तू. आपण मुलाकडचे ना, मुलीकडच्यांना लवकरच कळेल की वरपक्षाचे पाहुणे आल्यानंतर काय काय होतं. आणि मुलीचे जे 2 भाऊ आहे ना त्यांना बघ सतत आमच्या सेवेत ठेवू आम्ही. बरं बरं. अरे मी तुम्हाला उभंच काय ठेवलं. चला या 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 चला. रामू काका जरा चहा पाण्याचं बघा. ये गो सुमन. सार्थक अरे बाबा कुठे आहेत? राजसिंग बडवाई ते गेले कधीच बाहेर. तुला सांगते सुमन, त्यांच्या पायाला ना सतत सतत भिंगरी असते. बरं गेले तर अशा थाटात जणू काही निवडणूकच लढायला गेलेत. नाही मी म्हंटल त्यांना आपल्या मुलाचं लग्न आहे घरात, लक्षात असू दे. मावशी आम्ही निघतो, तुम्ही पण लवकर या. चला आई. हो. मावशी याला बघ कसली घाई लागली. अगं माझे मित्र वाट बघतायत तिथे. माहिती आहेत तुझे मित्र. चला आई. हो. बरं सुमन ऐक, आम्ही दोघं जरा पुढे होतो. बडवाईक सारखं फोन करताय. नाही जा. हा सारिका, सारिका बच्चा इकडे लक्ष दे ना. बरं ऐक, सगळ्या गेस्ट साठी आपण कार्स अरेंज केल्यात, त्या सगळ्यांना तू व्यवस्थित घेऊन ये. हो. हा आणि मावशी, आरती आणि अमूल्याला तुझ्याच कारमधून घेऊन ये. मामा हो. किती वेळा परत तेच तेच सांगतेस. नाहीतर येशील तंद्रीत मैत्रिणींबरोबरच एकटी. पण नीट लक्षात ठेवा. बरं सुमन, आम्ही जरा दोघं पुढे होतो, तुम्ही या हा नंतर. ये. चल बाय बाय बाय. या बाय 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 बाय. अरे इट्स युअर बिग डे. अगं बस बसून घे पटकन. चल बरं, चल it's okay, चल. बाबा. दादा सामान नीट बस. ठेवा ते जरा. पटकन जाऊन गाडीत बसा. मला फालतू लोकांसोबत नाही यायचंय. दादा चला ना, गाडी रेडी आहे. चला जाऊया. चला चला चल. बॅग्स घ्या तुम्ही. चला लवकर. ड्रायव्हर, ड्रायव्हर गाडी घेऊन या लवकर. लवकर करा, चला उशीर होतोय आपल्याला. काय तुम्ही दोघे काय बघताय. चला बसा गाडीत. गो जा लवकर बसा. गो. बाय. दादा दुसरी गाडी घेऊन या लवकर. रवी, दिनू तुम्ही दुसरं सामान पण घेऊन या गाडी ठेवायला. कम ऑन फास्ट, उशीर होतोय. रवी दादा, दिनू सामान घेऊन या. हा सामान ठेवा. आणि हा डिक्कीत नका ठेवू, बॅक सीटवर ठेवा.
सॉरी गाडीत जागा नाही आहे, खूप सामान आहे ना. तुम्ही याल ना रिक्षाने? आम्ही येतो रिक्षेने, हरकत नाही. हे काय इथेच मिळेल बाजूला? सॉरी मी विसरले, तुम्हाला तर सवयच आहे. इट्स ओके. फक्त मावशी तिकडे पोहोचल्यानंतर रिक्षाच्या भाड्यासाठी कटकट नको हा करूस. मी दे. सी यू.